आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाचिया कुडी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा। प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे। गणेश महाराज तुकोबाराय म्हणतात, आत्महिताच्या ठिकाणी जे जागे आहेत तुकोबाराय त्यांच्या माता पित्यांना धन्यता देत आहे। या गोष्टीचा भगवान परमात्म्याला हर्ष वाटतो। तुकोबाराय पुढे म्हणतात की जे गीता भागवताचं श्रवण करतात, अखंड विठोबाचं चिंतन करतात, अशांची मला सेवा घडावी आणि घडल्यास माझ्या दैवाला पारावार राहणार नाही, असा आत्महिताच्या ठिकाणी जागे असण्यासंबंधी तुकोबाराय आजच्या अभंगातून उपदेश करतायत। विठ्ठला प्रस्तुत अभंगाच्या निरूपणाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा। आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाचिया कुडी कन्या पुत्र वती जे सात्विक दयाचा हरीक वाटे देवा। जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून हित म्हणजे काय, जागा असणं म्हणजे काय आणि जे जागे आहेत त्यांना धन्यता देण्याऐवजी तुकोबाराय त्यांच्या माता पित्यांना धन्यता देत आहेत। या 2-3 गोष्टीचा विचार करण्यापूर्वी आपण अभंगाकडे थोडं वेगळ्या मार्गाने जाऊया। विठ्ठला तसं बघितलं तर जगद्गुरु तुकोबाराय हे आज प्रचारकाच्या भूमिकेत आपल्या समोर उभे आहेत। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, एखादी दिव्य परंपरा जर असेल, ती परंपरा जर चालवायची असेल, त्याचा जो प्रचारक असतो त्या प्रचारकाने समाजात जात असताना त्याच्या ठिकाणी ती वेधकता असायला हवी, म्हणजे अट्रॅक्टिव्हिटी म्हणतो आपण त्याला, आकर्षितपणा असायला हवा, तेव्हा ती परंपरा टिकून राहते, नाही तर ती परंपरा तशीच धुळीला मिळते। म्हणून हे जे सर्व श्रेय आहे हे प्रचारकाला जात आहे। हा जो वारकरी संप्रदाय सर्व जगभर प्रसवला, याचं मुख्य कारण म्हणजे प्रचारक। आपले प्रचारक कोण? संत आहेत। या संतांनी आत्ता ज्या ठिकाणी आमचे कीर्तनकार मंडळी दुबईला कीर्तन करून आलेत, म्हणजे वारकरी संप्रदाय हा जगभर प्रसवण्याचं कारण हे प्रचारक, संतरूपी प्रचारक आहेत। उदाहरण सांगेल मी, आपल्या गावामध्ये दर गुरुवारी या ठिकाणी प्रवचन होतं बघा। इस्कॉन परंपरेचे, इस्कॉन संप्रदायाचे ते बाबाजी येतात। हा जो इस्कॉन संप्रदाय आहे हा जगभर प्रसवला, याचं कारण म्हणजे त्याचे जे मुख्य अनुयायी आहेत शरददादा, श्री प्रभुपाद स्वामी। प्रभुपाद वयाच्या 66व्या वर्षी अमेरिकेत गेले। थोडासा पैशाचा असल्यामुळं प्रभुपादजी न्यू जर्सी या प्रांतात थांबले। अतिशय गर्दुल्य लोकांचा एरिया, जसे आपले मुंबईतील धारावी आहेत की नाही, असा तो म्हणजे लो डिव्हिजन क्लास म्हणूया आपण, या ठिकाणी प्रभुपादजी थांबले। थांबत जा तुम्ही। प्रभुपाद थांबले असताना प्रभुपादांचा एक नित्यक्रम होता, सकाळी उठायचं, स्नान संध्या करायची, हातामध्ये जपमाळ घ्यायची आणि हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम असं दिवसभर सतत डोळे लावून चिंतन करायचे। एक दिवस जे ड्रग्स वगैरे घेतात ना, त्यांना मराठीत गंजाडी म्हणतात, असा तो गंजाडी एक दिवस बाबाजीकडे आला। म्हणले, बाबाजी तुम्ही सदैव मग्न असतात, सदैव डोळे लावून बंद डोळे लावून सदैव नेमकं कोणता ब्रँड घेता तुम्ही, म्हणजे तुमची उतरतच नाही। आणि तसंही पिणाराचं एक शास्त्र हे बरं का दादा, पिणारांचं एक मानसशास्त्र आहे। पिणारांना काय वाटतं, पिल्याशिवाय माणूस जगू शकत नाही। अहो, एक जण माझा मित्र, आता नाव नाही सांगत, ते म्हणाला, महाराज आमच्याकडून श्रावण महिना निघत नाही, तुमचं कसं होत असेल? विठाला 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 विठाला। आणि व्यसन करणाऱ्यांना माझी विनंती आहे, आज श्रीमंत व्यसन केलं पाहिजे समाधान महाराज। असं एका दिवसात जी उतरते ती कशाला घ्यायची? लाईफ टाईम रिचार्ज पाहिजे शरददादा। कारण काय माहिती आहे का, एकदा जर या वारकरी मंडळी बघा, एकदा नाम घेतलं आयुष्यभर झिंगच उतरत नाही आमची। माझा मुद्दा हो चालू होता की प्रभुपादजी यांच्याजवळ जो गंजाडे गेला, त्या गंजाड्याने प्रभुपादांना विचारलं की तुम्ही कुठला ब्रँड घेता? प्रभुपादांनी हातातली माळ काढली,
आणि ते म्हणाले तुम्हाला बघायचं का, मी जे व्यसन करतो ते ऐकायचं का? म्हणा पाठीमागं माझ्या, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे राम हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे राम हरे हरे. तो गंजाडी म्हणाला, आम्हाला तुमची भाषा येत नाही, हे कसं म्हणायचं पाठीमागं? ते म्हणे जमेल. त्या गजाड्यांच्या हातामध्ये प्रभुपादांनी प्रत्येकाच्या हातामध्ये माळ दिली. त्यांना सांगितलं म्हणा पाठीमागं, हरे राम 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 हरे हरे. ते पाठीमागं म्हणू लागले, हरे राम हरे राम. तुम्ही ऐकलं असेल ते भजन. या ठिकाणी वृंदावनला जर गेले ना तुम्ही, तिथं ते भजन करतात पहा ते फॉरेनमधील लोक. हरे राम हरे कृष्णा हरे हरे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रत्येकाच्या हातामध्ये माळ दिली आणि हा जो इस्कॉन संप्रदाय जगभर प्रसवला, याचं कारण ते गंजाडी आहेत. प्रचारक असा हवा. विठाला आणि प्रचारकाने नेहमी कंटाळलं नाही पाहिजे बरं का. तसं आता प्रचार करायला गेलं तर ईडी CBIची चौकशी लागते. विठाला 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 विठाला. दुसरं उदाहरण देईन मी. भगवान गौतम बुद्धांना एक जण तरुण गेला, म्हणले भगवानजी मलाही तुमच्या सोबत प्रचारकासाठी यायचं आहे. तुम्ही जो धर्माचा प्रचार करताय त्यासाठी मला तुमच्या सोबत यायचं आहे. तो म्हणाला तू या भानगडीत पडू नको. प्रचारक होणं एवढं सोपं राहिले नाही योगेशराव. प्रचारक होणं एवढं सोपं नाही आता या काळामध्ये. परंतु गौतम बुद्ध म्हणाले ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना, ठीक आहे. तू जर एखाद्या गावामध्ये व्याख्यानासाठी गेला, तिथं गेल्यानंतर त्या लोकांना तुझं व्याख्यान आवडलं नाही तर त्यांना आवडणारच नाही ना. त्यांनी मला अडवलं तर नाही ना. बुद्ध पुढे गेले. बुद्ध म्हणाले जर त्यांनी तुला अडवलं तर अडवलंच ना, मला मारहाण तर केली नाही, शिवीगाळ तर नाही केली. बुद्ध म्हणतात जर तुला त्यांनी मारहाण केली तर? त्यावर तो तरुण म्हणाला मारहाणच करतील ना, मला खलास तर नाही करणार, मारून तर नाही टाकणार. बरं. बुद्ध शेवटी म्हणतात जर तुला त्यांनी मारून टाकलं. त्यावर तरुण इतका छान बोलला. तो म्हणाला भगवान काळजी करू नका, मला मृत्यू जरी आला तरी मी तो आनंदाने स्वीकारेन, कारण ज्या कामाकरता मला माझं हे जीवन समर्पित करायचंय, प्रचारक म्हणून मला समाजामध्ये जायचंय, मग ते काम करत असताना मी गेलो तरी चालेल, मी आनंदाने मृत्यू स्वीकारेल. भगवान गौतम बुद्धांनी त्या तरुणाला कडाडून मिठी मारली. विठाला विठाला विठाला. कारण प्रचारकाने कधी कंटाळलं नाही पाहिजे. म्हणजे आपला माल जर बाजारात घेऊन जायचा, तो सडका कुचका कसाही असला तरी त्या प्रचारक, तोही सुद्धा प्रचारक आहे. म्हणजे प्रचारकाने आपला संप्रदाय असेल, आपला धर्म असेल, हे वाढवत असताना कंटाळलं नाही पाहिजे. दैनंदिन जीवनातलं उदाहरण सांगेल. गणेशांना साडी खरेदीला गेले का कधी? तुमच्या जीवनात आला का तो अनुभव? फार अवघड आहे. आता हे या ठिकाणी हा जो खटाटोप उभा केला आपण, 4-5 दिवस झाले आम्ही आळंदीला गेलो. एक पाय त्या बसच्या खाली, एक पाय वर. घरून फोन आला, हॅलो. मला असं वाटलं प्रवास कसा झाला, आंघोळी केल्या का, इंद्रायणीमध्ये घाण पाणी आहे, अंगाला खाज येते, लॉजवर आंघोळ केली का मठात केली, दर्शन झालं का, हे काही नाही. हॅलो ऐकलं का? येतानी पुढं 2-3 लग्न आहे म्हणले आपल्या वाड्यात. येतानी 4-5 हजाराची चांगला पांढरा शालू, त्याचा गोल्डन काठ, त्याला काय म्हणतो आपण गोंडे असलेली एक साडी घेऊन या म्हणले.
आणि तुमच्या आवडीची घेऊन या. मी म्हणलं 13 वर्ष संसाराला झाले, मी अजून जेवढ्या वस्तू आणल्या त्या तुला कधी आवडल्या नाही, साडी काय आवडणार. मुद्दा हा आहे की मला जे सांगायचं ते पुढे आहे. तुम्ही जर दुकानात गेल्यानंतर मी बारीक निरीक्षण केलं, महिला दुकानात गेल्या तो तिथलचा जो वर्कर आहे तो साडी दाखवणारा येतो, अति आदराने कुठली साडी दाखवू, मग पहिली साडी, दुसरी, तिसरी, 1 2 3 4 5 अशा 60-70 साड्याचा ढीक तिच्या पुढे टाकतो. एवढं करून हिला एकही साडी आवडत नाही, तिला घ्यायची नाही, पण सल्ला देते फुकटचा. अहो ऐकलं का, यामध्ये जो ब्ल्यू शेड आहे ना, याच्याऐवजी याच्यामध्ये ग्रीन शेड, त्याच्यावर मोर हवा म्हणजे नाचणारा असावा तो पण, आणि त्याला गोंडे वगैरे असं म्हणजे वेगवेगळ्या तिने जे वर्णन केलं त्या साडीचं, त्याने 60-70 साड्या दाखवल्या, त्याला फिट यायचा टाईम झाला, परंतु त्याच्या चेहऱ्यावरती थोडीशी सुद्धा म्हणजे नाराजी नाही. त्याच्या ठिकाणी हा प्रसन्न वदनपणा कुठून आला. तो म्हणाला तुम्ही एक काम करा, 1-2 दुकाने फिरून या आणि येताना वाट वाकडी करून या आमच्या दुकानामध्ये, तुमच्याकरता, तुमच्यासारख्या खास माणसाकरता तो शेड असेल बहुतेक माझ्याकडे. मला सांगायचं हे आहे, एवढे परेशान करूनसुद्धा त्याच्या चेहऱ्यावरची जी प्रसन्नता आहे ती कमी नाही झाली. प्रचारक असा हवा, विठाला विठाला विठाला. तसंच जगद्गुरु तुकोबाराय आज प्रचारकाच्या भूमिकेमध्ये उभे आहेत. आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे हित म्हणजे काय, जागा असणं म्हणजे काय. बरं, जे जागे आहेत त्यांना धन्यता देण्याऐवजी तुकोबाराय त्यांच्या मातापित्यांना धन्यता देत आहे. या 2-3 गोष्टीचा विचार आपण क्रमाक्रमाने अभंगातून करणार आहोत. अभंगाची महत्त्वाची भूमिका सुरुवातीला अशी मांडतो मी. जगद्गुरु तुकोबाराय आत्महिताच्या ठिकाणी जे जागे आहेत त्यांच्या मातापित्यांना धन्यता देत आहे आणि या गोष्टीचा भगवान परमात्म्याला हर्ष वाटतो. बरं, हे नाही, पुढं जाऊन सांगतात तुकोबाराय तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, मला त्यांची सेवा घडावी आणि सेवा घडल्यास माझ्या दैवाला पारावार राहणार नाही. बरं, सुरुवातीला हा प्रश्न सोडवणं योग्य ठरेल की एरवी जगद्गुरु तुकोबारायच्या याच्या विरोधात बोलतात. काय म्हणतात तुकोबाराय, करी सीते देवा करी माझी सुखे, करी सीते देवा करी माझे सुखे, करी सीते देवा करी माझे सुखे, करी सीते देवा करी माझे सुखे, परी त्यास मुखे परिविदास मुखे नहरे हा राग देश आहे आणि हा राग मला शिकवला खुशालराव अण्णांनी. विठाला विठाला. अण्णाची एक सुंदर चाल होती, सुंदर ते झान उभे विटेवरी. हे चाल ऐकली अण्णा म्हणताय. असं या गावाचे म्हणजे ह्या गावापासूनच माझी सुरुवात आहे आणि या ज्येष्ठ मंडळीसमोर मी जेव्हा इथं विनय घेतला ना, जेव्हा दादा अण्णा होई मंडळी बसल्यानंतर मला आता खरी परीक्षा आत्ता आहे. विठाला विठाला विठाला. माझा मुद्दा हा होता, तुकोबाराय म्हणतात करी सीते देवा करी माझे सुखे. तुकोबाराय म्हणतात तुला काय करायचे ते कर, परंतु मी असंतांना संत मानणार नाहीत. तुकोबाराय असंतांना संत मानायला रिकामेच नाहीत. आणि हा जो संवाद आहे हा तुकोबारायचा आणि देवाचा चालू आहे. तुकोबाराय म्हणतात तू एखाद्या वेळेस चुकून एखाद्यानं संत मानलाही असेल, परंतु ते जर संताच्या परीक्षतेमध्ये, संताच्या कसोटीमध्ये उत्तीर्ण न झालेले असतील तर त्यांना संत महात्मे संत मानत नाहीत. विठाला. महत्त्वाचा मुद्दा हा आहे, गणेश महाराज संत ओळखण्याकरता संतच असावे लागतात.
आता तरीच महिमान येईल कालो तरीच महिमान येईल कालो हरी तुका मने केव्हा विद्ये तरीच महिमान येईल तरीच महिमान येईल याला म्हणतात फिट पाचर. प्रमाण हे प्रमाणात असावं आणि ते योग्य असलं तर ते महत्त्वाचं आहे. या ठिकाणी महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. ते म्हणतात की तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमाने येईल कळो. म्हणजे अगोदर आपल्या ठिकाणी ती पात्रता असायला हवी, अगोदर आपल्या ठिकाणी संतत्व असायला हवं. माझा मुद्दा हा होता. तुकोबाराय म्हणतात मी असंतांना संत मानणार नाही. रामदास महाराज विद्वान जर ओळखायचा असेल त्याला चमार लागतो का? नाही. विद्वान जर ओळखायचा असेल तर तो विद्वान असायला पाहिजे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण विद्वन्नेव विजानाते विद्वज्जन परिश्रम. हा विद्वानाला विद्वत्ता अर्जन करण्यासाठी जो परिश्रम लागतो ना ते विद्वानालाच माहीत असतं. तसं या न्यायाने ज्यांच्या ठिकाणी संतत्व नाही, जे संतपदाला प्राप्त झालेले नाहीत, अशांनी संताचं वर्णन करून चालत नाही. विठाला त्यांच्या ठिकाणी संत लक्षणं, संत चिन्ह त्यांच्या ठिकाणी नसेल तर ते संताला ओळखू शकत नाहीत. हे जगत जर संतांना ओळखू शकत नाहीत. तुकोबाराय म्हणतात, याच्या पुढचं तुकोबाराय सांगतात संत ओळखण्यामध्ये भगवान परमात्मा सुद्धा कमी पडतो. म्हणजे संताच्या परीक्षतेमध्ये देवापेक्षाही संतांना अनुभव जास्त आहे. तुम्हाला कसं काय? तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे मज कळते चाचणी, तुका म्हणे मज कळते चाचणी, तुका म्हणे तुका म्हणे कळते चाचणी, तुका म्हणे मज कळते चाचणी, तुका म्हणे मज कळते चाचणी, तुका बडबडची ध्वनी अथवा सत्य, बडबडीची ध्वनी अथवा सत्य, बडबडीची ध्वनी अथवा सत्य, बडबडीची ध्वनी अथवा सत्य, तुका म्हणे मज कळते चाचणी, तुका म्हणे मज कळते चाचणी, तुका म्हणे मज कळते चाचणी, कळते चाचणी. रामेश्वर महाराज या चालीची चाचणी मलाच कळते, कारण ती माझी आहे की नाही. मेडीन सोपान विठाला 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 तुका म्हणे मज कळते चाचणी. मागे श्री तुका म्हणे मज कळते चाचणी पट्टती, तुका म्हणे मज कळते चाचणी. असं एका मॅनीमध्ये जशात दोन तलवारी बसत नाही, आपण तीन बसवल्या. विठाला 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 कोपाऱ्या म्हणतात तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची ध्वनी अथवा सत्य. तर मोबाईलचा स्वर लावा ना, थोडं वाढवा. तुकोबाराय म्हणतात बडबड काय आहे, वाच्यता काय आहे आणि सत्यता काय आहे याची चाचणी मला कळते. एखाद्या वेळेस तू मला मारून कुठून म्हणत असतील तू ज्यांना संत मानतोय मी त्यांना संत मानणार नाहीत. आणि तुकोबाराय आजच्या भागात म्हणतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. म्हणजे तुकोबाराय असं डबल का बोलताय, याचा अर्थ काय तर यालाच व्याघात दोष म्हणतात. कोणता दोष? व्याघात दोष. म्हणजे अगोदर वेगळं बोलायचं आणि थोड्या वेळाने विचारलं तर वेगळं बोलायचं. जसं आमचं सरकार
वारकऱ्याचं सरकार आहे, धारकऱ्याचं सरकार आहे. आम्ही मनोज दादा जरांगे पाटलांना शब्द दिलाय, हो आम्हीच करू शकतो. हे कोणाच्या बसचं काम नाही. आणि थोड्या दिवसात तुम्हाला सर्व सांगायचं गरज नाही. नंतर म्हणला जरांगे पाटील काहीतरी डेमिनस काढताय, म्हणजे अगोदर बोलायचं वेगळं, नंतर बोलायचं वेगळं. याला कोणता दोष म्हणतात? व्याघात दोष. विठ्ठला 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 विठ्ठला. माझा मुद्दा हा आहे, जसं अगोदर वेगळं बोलायचं आणि थोड्या वेळाने वेगळं बोलायचं. जसं बिडी ओढणं वाईट आहे गणेश महाराज. बिडी ओढल्याने नुकसान होतं, शारीरिक नुकसान होतं, मानसिक नुकसान होतं, कौटुंबिक नुकसान होतं, आर्थिक नुकसान होतं. म्हणाल तर शास्त्रीयदृष्ट्या सुद्धा बिडी ओढणं वाईट आहे, बरोबर आहे की नाही? मानसिकदृष्ट्या जर विचार केला, व्यसन करणारा जो व्यसन करतो कोणताही असो, त्याला मानसिक समाधान कधीच राहत नाही. तुम्ही निरीक्षण करा. हे झालं मानसिक नुकसान. बरं, कौटुंबिक नुकसान. कुटुंबातले लोक सकाळी उठल्या उठल्या व्यसन करणाऱ्याची आरती करतात, असंच ना? नाही. व्यसन करणाऱ्याचं तुकोबाऱ्या म्हणतात, व्यसन करणाऱ्याचे ना रागराग करतात. कुटुंबातले लोक सर्व रागराग करतात. असं कधी पाहिले का? गावामध्ये आले आणि चावडीमध्ये सांगितलं, आमच्या बाबड्याने 11 बॅलर पचवल्या म्हणून तुम्ही गावाच्या वतीने त्याचा सत्कार करा. असं कधी ऐकलं तुम्ही? नाही. कुटुंबातले लोक व्यसन करणाऱ्याला कंटाळले असतात, भरपूर कंटाळलेले असतात. म्हणून हे कोणतं नुकसान झालं? कौटुंबिक नुकसान. बरं, शारीरिक नुकसान म्हणाल तर कॅन्सर आहे, टीबी आहे, यासारखे रोग आमंत्रण न देता या घरामध्ये घर करून राहतात. विठाला विठाला विठाला. हे झालं शारीरिक नुकसान. आता आर्थिक नुकसान तुम्हाला सांगायची गरज नाही. जे लोक व्यसन करतात त्यांचे संपत्ती, त्यांचे घरदार गेले त्या व्यसनापायी. हे आर्थिक म्हणजे पैशाचा अपव्यय आहे, त्यामुळं हे झालं आर्थिक नुकसान. तसा हा झाला पहिला प्रश्न. बरं, थोड्या वेळाने त्याच माणसाने म्हणायचं, अहो बराच वेळ झाला कीर्तन सुरू होऊन, शिवाजी गुरुची आहे का एखादी? म्हणजे असं मी नाही म्हणत आहे, तो म्हणतोय जो सांगत होता की बिडी ओढणं वाईट आहे, आर्थिक शारीरिक मानसिक कौटुंबिक नुकसान होतं, तो सांगणारा म्हणतोय आहे का एखादी? तो समोरचा म्हणाला, आत्ताच तुम्ही सांगितलं याने नुकसान होतं, आता कसं काय बोलताय? तो टाळी वाजवा सरांकडे एकदा. वा, अतिशय विषयाला अनुसरून प्रमाण दिलं. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने कमर का दाम खर्च कर मुख में मक्खी आती है. अतिशय सुंदर प्रमाण. आता तो तरुण, तो समोरचा म्हणतोय, तुम्ही म्हणाले अगोदर बिडी ओढणं वाईट आहे आणि आता म्हणतात आहे का एखादी? ते म्हणाले बिडी ओढण्याचे फायदे पण आहे बरं का गुरुजी, आता तुमच्या बाजूने मी. तो म्हणाला बिडी ओढल्याने भरपूर फायदा होतो. जसं दिवसभर ड्युटी करून जर इंटरेस्ट डाऊन झाला असेल, दिवसभर ड्युटी करून इंटरेस्ट डाऊन झाला तर इंटरेस्ट फुल होता येते बिडी ओढल्याने. बरं, याच्या पुढं म्हणजे चार्जिंग, थोडक्यात चार्जिंग पण होते. जर कामावर असेल आणि काम करून जर कंटाळा असेल तर त्या बिडीच्या निमित्ताने
15-20 मिनटं बसता येतं, पण ते दुसऱ्याच्या कामावर असेल तेव्हा बरं का. म्हणजे दुसऱ्याच्या कामावर असताना बिडी प्यावी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यापुढं बऱ्याच जणांना म्हणजे हे पण मोकळं होत नाही. विठाला 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 हे उदाहरण माझ्या गावातलं आहे बरं का सर. नाव नाही सांगणार. वाणी मामाच्या दुकानात जायचं, कट्टा पेटी घ्यायची, तिळच पेटून घ्यायची, मग डबा भरायचा आणि मग जायचं. जर बीड दुकान बंद असलं तर होतच नाही. विठाला 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 तो सांगतोय की दारू पिण्याचे फायदे आहेत. बरं, निधोण्याच्या हॉटेलमध्ये बसलो होतो, सर्व ते लालवंची मंडळी असे पूर्ण ते बिडी ओढणाऱ्याने एक श्लोकच सांगितले, म्हणजे पुराणात नाही, आम्ही तयार केला म्हणला ते म्हणतात, धूम्रपानम शतकोदानम, एक एक झुरका गंगा स्नानम, मग सगळी बिडी कन्यादानम, थाटकम थोटकम महत् पुण्यम. विठाला विठाला श्लोक कळला का गणेश महाराज. ते म्हणतात धूम्रपानम म्हणजे धूम्रपान जर केल्यानं 100 गाई दान केल्याचं पुण्य मिळतं. बरं, त्याच्या पुढं एक एक झुरका जर ओढला तर गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळतं. ते म्हणलं हे तर काहीच नाही. जर कधी पूर्ण दोऱ्यापर्यंत पूर्ण जर ओढली तर ती कन्यादान केल्याचं पुण्य मिळतं. त्याच्या पुढं म्हणतात जे तुकडे ताकडे पडले असतात ना ओढून फेकलेले, ते जर ओढले तर महत् पुण्य. विठाला विठाला विठाला. विनोदाचा भाग सोडा. पहिल्यांनी त्याने सांगितलं व्यसन करू नये, थोड्या वेळात सांगितलं आहे काय बिडी. हे जसं तसं तुकोबाराय म्हणतात मी असंतांना संत मानणार नाही, आणि आजच्या अभंगात म्हणतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. हे कसं काय सांगतो, भजन करा. विठाला विठाला रामदास महाराज तुकोबाराय त्यांचं सेवक पण मागतात. अगोदर असंतांना संत मानायचं नाही, देवालाही सांगतात तुला काय करायचं ते कर, तरी सुद्धा मी असंतांना संत मानणार नाहीत. ते तुकोबाराय सेवक पण मागतात. यावर बरेचसे प्रमाण देता येईल. कोण पुण्याच्या होईल सेवक, कोण पुण्याच्या होईल सेवक, कोण पुण्याच्या होईल सेवक, कोण पुण्याच्या होईल सेवक. द्वंद्वातीत होईल सेवक, जिही द्वंद्वातीत दुरावली दुरावली दुरावली. हो, कसं आहे अभंगाचा जसा भाव असेल, जसा शब्द असेल, तशा चाली लावाव्यात. विठाला 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 विठाला. तुकोबाराय म्हणतात हे नारायणा मला असं वर्म सांग समाधान महाराज, कोणत्या पुण्यानं ज्यांचे द्वंद्वाधिक बाजूला झालेले आहेत अशांचं सेवक पण मागतात. कारण त्यांना माहीत आहे. काय माहीत आहे? बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिन मिलन होई. कहे विभीषण सुनो हनुमंता, कहे विभीषण सुनो हनुमंता, राम कृपा बिन मिले नहीं संता, बिनु सत्संग विवेक होई, राम सिया बिन मिले नहीं होई. ज्या वेळेस प्रभू रामचंद्राच्या सांगण्यावरून हनुमंतराय लंकेमध्ये जातात, लंकेमध्ये गेल्यानंतर बिभीषणाची आणि हनुमंताची भेट होते, तेव्हा बिभीषणाच्या तोंडून निघालेले हे उद्गार आहेत. विठाला विठाला विठाला
कहे विभीषण सुनो हनुमंता राम कृपा बिन मिले नहीं संता बिनु सत्संग विवेक होई राम कृपा बिन मिले नहीं सोई। प्रभू रामचंद्राच्या सांगण्यावरून हनुमंतराय लंकेमध्ये जातात. लंकेमध्ये गेल्यानंतर त्यांना एक आश्चर्य वाटलं. समाधान महाराज ते म्हणाले इथं राक्षसांची नगरी आहे आणि या नगरीमध्ये तुळशी वृंदावन असणारं घर कोणाचं? हनुमंतरायांना आनंद वाटला. हनुमंतराय म्हणतात आणि तसंही राक्षसांच्या दारात तुळशी वृंदावन नसतं. विठाला 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 जिथं राक्षसांची नगरी आहे इथं तुळशी वृंदावन असणारा एकच विरोधी पक्ष नेता कसा? हनुमंतरायांनी बारीक निरीक्षण केलं. झाडावरून खाली उतरले. सकाळची ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे. सकाळचे 4 वाजलेले आहेत. हनुमंत विभीषणजी पूजाविधी करून प्रभू रामचंद्राच्या मूर्तीसमोर बसतात. प्रभू रामचंद्राच्या मूर्तीसमोर त्यांनी पूजनाला सुरुवात केली. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरे. श्रीरामाच्या भजनाला सुरुवात झाली. श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय श्रीराम जय राम जय जय राम. जसं सकाळी सकाळी विभीषणजीने काकडाला सुरुवात केली. जसं सकाळी सकाळी आपल्याकडे कार्तिक स्नानमध्ये काकडा सुरू होतो. उठा उठा प्रभात झाली चिंता श्री विठ्ठल मागुगी दिन जनाची सावुगी येई धामोडी स्मरता पंढरपूर देवी पंढरपुरी देवी माता उठा साधू संत आपुला लिहित जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत होणे वेगे सीता राहो राहो रासी जळती पाता काकडात उठा जागे भारे आता जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता ठेवा माता सुखवी व्यथा जन्माचा सुखवी व्यथा जन्माचा धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जगजोगी जगजोगी जागता जगदेव राखा काही भाव जगजोगी जगजोगी हरी जगजोगी जगजोगी अशा पद्धतीने विभीषणाची पूजा चालू आहे. हनुमंतराय खाली उतरले झाडावरून. दोघांची नजर झाली. जसं चोर चोराला ओळखू शकतो, बरोबर आहे का? बिडी ओढणारा बरोबर बिडी ओढणाऱ्याकडे जाऊन काडी मागतो. तंबाखू खाणारा बरोबर तंबाखूवाल्यालाच चुना मागतो. म्हणजे समान सिले व्यसनोस सख्यम. तसं संत हे संतांनाच ओळखू शकतात. विठाला विठाला विभीषणजी आणि हनुमंतजी रायाचा यांचा संवाद सुरू आहे. ते म्हणतात तुम्ही तर राक्षस, तुम्ही रावणाचे भाऊ आणि माझ्या श्रीरामाचं भजन करतात.
ते म्हणाले हे मी पहिल्यापासूनच करत आलोय, मी सदैव भजन करतोय, परंतु माझी आणि श्रीरामाची भेट नाही. मारुतीराय म्हणतात आता बरं झालं, आपल्याला सीतामाई शोधायची आहे. सीतामाईचा पत्ता कोणाला माहीत आहे? बिभीषणाला. आणि श्रीरामाचा पत्ता कोणाला माहीत आहे? हनुमंताला. हनुमंत म्हणतात आपण आता युती करून घेऊ. शरद भाऊ, युती आत्ताच होते असं नाही, पहिल्यापासून आले. विठाला 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 म्हणजे सारखे जर विचार असले ना माणसाची युती होते. बजरंगबली म्हणतात आपण उपासक एकाच उपास्याचे आहोत, पर्यायाने आपण भाऊ. तुम्हाला बापाचा पत्ता माहीत आहे आणि मला आईचा पत्ता माहीत आहे. त्यावर बिभीषणजी म्हणतात, आपण जो बघाशी तो म्हटला तो बिभीषणजी म्हणतात आत्ता मला खात्री पटली, ज्या अर्थी हनुमंतराय रूपी संताची मला भेट झाली त्या अर्थी मला भगवान परमात्मा निश्चित भेटणार. कारण हे देवाच्या कृपेशिवाय होत नाही. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिन मिले नहीं सोई. बिभीषणजी म्हणतात रामाच्या कृपेशिवाय संताची भेट होत नाही. तसं तुकोबाराय आजच्या अभंगात सांगतात की मी असंतांना संत मानणार नाहीत. आणि यामध्ये सांगताय आजच्या अभंगामध्ये सांगतात की तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा. सेवक पण तुकोबाराय मागतात. यावर बरेचसे प्रमाणात येते येतील. विठाला 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 संत संगती दी चरण सेवा, जेने तुझा विसरण पडावा, ऐसा भाव माझी या जीवा, पूर्वी देवा मनोरथ. रोज भजन झाल्यानंतर म्हणतो आपण संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग हरी रंगे मुक्ती संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा हरी संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई संपदा संत संग दे सदा. तुकोबारायच्या पुढे म्हणतात अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मज देतयाची संगती, मज देतयाची संगती, मग मी कमळापती, मग मी कमळापती, तुझ पानानी कांठाळ पडोनी राहिल तये ठाई, पडोनी राहिल तये ठाई, पडोनी राहिल तये ठाई. उगाच संसाती पायी. तुकोबाराय संतांना विरोध करत नाही. तुकोबाराय ज्यांच्या ठिकाणी संतत्व नाही अशांना विरोध करतायत. तुकोबाराय म्हणतात माझी आजच्या लोकांसारखी आंधळी भक्ती नाहीत, माझी भक्ती डोळस आहे आणि भक्ती डोळस असावी. परमपूज्य गोंदवलेकर महाराजांचं श्रवण केलेलं आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात साध्या आणि भोळ्या माणसाने श्रद्धा, ही श्रद्धेची जी बंधने आहेत ना ही श्रद्धेने पाळावीत, पण सुजान सुशिक्षित माणसाने भक्ती ही डोळसपणे करावी. विठाला 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 विठाला. उदाहरण जर द्यायचं झालं, फॉरेनमधील काही मंडळी आळंदीला आलीत. मामासाहेब दांडेकर हयात असतानाची ही गोष्ट आहे. आळंदीला आल्यानंतर ते मामासाहेबांकडे गेले, कारण मामासाहेब त्यावेळेस फर्ग्युसन कॉलेजला शिकवायला प्राचार्य होते. कारण सुशिक्षित इंग्रजी बोलणारा माणूस मामासाहेब दांडेकर. मग मामासाहेब दांडेकरांकडे गेल्यानंतर मामासाहेबांना म्हणाले, महाराज तुम्ही लोकांना सांगतायत 800 वर्ष झाली तरी ज्ञानोबाराय सदैव भजन करतात, कीर्तन करतात, त्यांची समाधी संजीवन आहे. ते म्हणाले कसं? ज्ञानदेव घेतले दान, दान हृदयी धरोणी ध्यान, समान
कथा कीर्तन करीतो. तुम्ही म्हणतायत की 800 वर्ष झाले तरी ज्ञानोबा त्या समाधीत आहेत, भजन करतायत, सिद्ध करून दाखवा. मामासाहेब दांडेकर म्हणतात या नास्तिकांना, या विज्ञानवाद्यांना जर आपण सिद्ध करून दाखवलं नाही की ज्ञानोबा आताही आहेत, हे जगभर सांगतील भारतातील लोक अंधश्रद्धाळू आहेत. मामासाहेबांनी सांगितलं काय करावं लागेल. शरद भाऊ त्यांनी सांगितलं ही समाधी उघडा, आम्हाला बघायचे ज्ञानोबा आहेत की नाही. मामासाहेब म्हणाले हा भावनेचा श्रद्धेचा विषय आहे, काहीतरी वेगळा मार्ग काढूया आपण. मामासाहेब म्हणाले तुम्ही असं यंत्र आणा की जमिनीखाली मनुष्य जिवंत आहेत की नाही त्याच्या संवेदना त्या यंत्राने कळेल. आणि ही जी गोष्ट आहे शरद भाऊ, डॉक्टर शुक्ल नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी वर्तवलेला हा अनुभव आहे. विठाला डॉक्टर शुक्ल यांनी जो वर्तवलेला अनुभव आहे. मग मामासाहेबांच्या सांगण्यावरून त्या फॉरेनमधील लोकांनी जसं भूकंप झाल्यानंतर जमिनीखाली गाडले गेलेले जे माणसं आहेत ते किती टक्के जिवंत आहेत, म्हणजे त्या पॅरामीटरच्या साह्यानं ते यंत्र आणलं त्यांनी की माणूस अर्ध मेला आहे, जिवंत आहे की पूर्ण मेला आहे. असं ते यंत्र आणल्यानंतर मामासाहेब माऊलीकडे गेले. मामासाहेबांनी सांगितलं माऊली आपण आहातच, यात काही शंका नाही, परंतु या विज्ञानवाद्यालाही कळू द्या की तुम्ही आहात म्हणून. माऊलीची समाधीची पूजा बांधली. पूजा बांधल्यानंतर ते जे यंत्र आणलं होतं ते यंत्र त्या समाधीवर ठेवण्यात आलं. सर्व दरवाजे समाधीचे बंद केले. अर्ध्या तासानंतर मामासाहेब दांडेकर असतील सर्व मंडळी शास्त्रज्ञ तिथे जाऊन पाहतात. मामासाहेब दांडेकर अक्षरशः ओक्साबोक्शी रडू लागले. माऊलीला कंटाळलं की माऊली तुम्ही आहात, कारण त्यांनी जे चित्र बघितलं होतं त्या ठिकाणी जे भूकंप झाल्यानंतर माणसं जमिनीखाली जिवंत आहेत की नाही, जे यंत्र आणलं होतं ते यंत्राचे जे काटे आहेत त्या शेवटच्या अंशाला छेदून, म्हणजे 15% नाही 100% नाही तर त्याला छेदून ते काटे गळून पडाले, त्याचा स्प्रिंगा निखळून पडाल्या. विठाला विठाला तुकोबाराय म्हणतात अशा संतांना मी संत मानेल. माणसाची श्रद्धा डोळस असावी. फॉरेनमधील मंडळी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये फिरायला येत असतात, परंतु एक फॉरेनर वारी चालू असताना वारीमध्ये आला. ते दिवसभर ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा. दुपारच्या 20व्याच्या वेळेस एक सुजान वारकऱ्याला की ज्याला इंग्रजी कळते अशाला त्याने विचारलं प्लीज टेल मी व्हॉट इज ज्ञानोबा तुकाराम. त्याने उत्तर दिलं ज्ञानोबा तुकाराम दॅट इज हार्ट ऑफ महाराष्ट्र. विठाला 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 ज्ञानोबा तुकोबाराय हे महाराष्ट्राचं हृदय आहे महाराज. आणि अशा संतांना सोडून तुम्ही भलत्याच्या मागं लागतायत म्हणून तुकोबाराय आपला विषय चालू होता. तुकोबाराय म्हणतात मी असंतांना संत मानणार नाहीत. बरं ठीक आहे. मग आजच्या अभंगात ते म्हणतात की मला त्यांची सेवा करावी. त्यांची म्हणजे कोणाची? जसं समाधान महाराज, मला रामेश्वर महाराजांची मैत्री करायची, मला त्यांची मैत्री करायची, पण त्यांच्या ठिकाणी काहीतरी गुण असेल ना की माझे आणि त्यांचे विचार जुळतात, तेव्हा माझी मैत्री होईल. तसं तुकोबाराय म्हणतात त्यांची म्हणजे कोणाची? जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत. अभंगाच्या प्रथम चरण